सदाभाऊ खोत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवर। सदाभाऊ, स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील। विधान परिषदेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शहाजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांना मी धन्यवाद देतो। आणि ही जी काय मला उमेदवारी घोषित केली, निश्चितच राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार यांच्यासाठी समर्पित करतो। सदाभाऊ, पंकजा मुंडे यांना देखील विधान परिषदेवर आता उमेदवारी मिळालेली आहे, तर यावर तुमची काय प्रतिक्रिया? निश्चितच सर्व घटकांना घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष आहे। 18 पगड जातींना या महाराष्ट्रातल्या बरोबर ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे। आणि माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या शेतकरी चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ही एक मोठी संधी भारतीय जनता पक्षानं दिलेली आहे। मी निश्चितच सदैव ऋणी राहील याबाबत। नक्कीच सदाभाऊ, ओबीसी, मराठा आणि धनगर समाजाला देखील या सगळ्यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे विधान परिषदेवर। निश्चितच सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघावं लागेल। आणि या पक्षानं रामदास आठवले साहेब असतील, माधव जानकर साहेब असतील, गोपीचंद पडळकर असतील, आदरणीय पंकजाताई आमच्या नेत्याच आहेत। सगळ्या घटकांना, तळातल्या माणसाला बरोबर घेऊन जाण्याचं काम ते खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं सुरुवातीपासून केलेलं आहे। आणि निश्चितच सर्वसामान्य ची बाजू घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष यांनी केलेलं आहे। धन्यवाद सदाभाऊ आणि खूप खूप अभिनंदन। तर विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांना देखील आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। परिणय फुके यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। थेट माहितीसाठी आपण